शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील पीडित विद्यार्थिनीचा लैंगिक छळ प्रकरणी साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या हेरवाड हायस्कूलचा शिक्षक अजित दिवटे याला तात्काळ अटक करावी, सेवेतून बडतर्फी करावी, संस्थेचे चेअरमन पीडितेच्या कुटुंबियावर आर्थिक दबाव टाकणाऱ्या शिक्षकांवर आणि दमदाटी करणाऱ्या अवैध व्यावसायिकांना सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा या मागण्यासाठी सोमवारी संबंधित हायस्कूलला टाळं ठोकून बेमुदत शाळा व गाव बंद आंदोलन करण्यात येणार असून त्यानंतर सायंकाळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या प्रांगणात एक ठिय्या आंदोलन करण्याचा एकमुखी ठराव सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आल्याची घोषणा सरपंच रेखा जाधव यांनी केली आहे। सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी सभा संपन्न झालेली आहे आणि या सभेमध्ये त्या आरोपी शिक्षकाचा गावाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। त्याच पद्धतीनं जे दोषी आहेत शिक्षकाला मदत करणारे त्यांना देखील सह आरोपी करण्याची मागणी या ठिकाणी सर्व मीटिंगमध्ये झालेली आहे। त्याच पद्धतीनं काही शिक्षक पैसे मिटवण्याच्या पैसे देऊन पालकांना पैशाचा आमिष दाखवून मिटवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी आहे। आणि संस्था चालक अजून आम्हाला म्हणजे आमच्या ग्रामस्थांना ज्यांनी मागणी केली होती त्यांनी अजूनपर्यंत भेटायला आलेले नाहीत, पीडित कुटुंबाला भेटलेले नाहीत। संस्थेचे सचिव ग्रामपंचायतला येऊन भेटून फक्त सांगून गेलेत आम्ही कायदेशीर वकिलांच्या सल्ल्यानं त्यांना आरोपी म्हणून सिद्ध करण्यासाठी जे करता येईल त्याला आरोपी म्हणून निलंबन, बडतर्फ ज्या काही कारवाई करता येतील ते आम्ही करू असं सांगून गेले। एवढे सांगून स्वतःची बाजू डावलून टाकली। आता आम्ही ग्रामपंचायतीने काय निर्णय घेतले? सोमवारी गाव बंद, शाळा बंद आम्ही त्या दिवशी करणार आहोत आणि संध्याकाळी 6 वाजता मुक मोर्चाचं आयोजन आमच्या गावामध्ये सोमवारीच करणार आहोत। सोमवारी शाळा बंद, तुम्ही सोमवारी सकाळी आता ही शाळा आम्ही बेमुदत बंद करणार आहोत आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही या घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून आझाद डेअरी चौक पासून या मूक मोर्चाचं नियोजन करणार आहोत। ही मूक मोर्चा जोपर्यंत त्या नराधामाला आणि संस्थापकाला संस्थेला आरोपी सह आरोपी करत नाही, त्या पीडित कुटुंबाच्या घरला ज्यांना फंडिंग घेऊन गेलं, फंडिंग करून केस मागे घेण्यासाठी विनंती केली, त्या शिक्षकाला सुद्धा सह आरोपी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि हा असाच मोर्चा जोपर्यंत सह आरोपी करणार नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या अंगणातून हटणार नाही। पोलीस प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे, कोणाला पाठीशी घालू नका, तुम्हाला सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहीत आहेत, त्यामुळं लवकरात लवकर आरोपीला अटक करून त्याला त्या पोक्सो अंतर्गत गुन्ह्यात अटक करावी ही आमची हेरवाडच्या वतीनं विनंती आहे। हेरवाड येथील कैलासवासी बाळासाहेब माने सांस्कृतिक हॉलमध्ये शनिवारी सकाळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संतप्त बैठक पार पडली। बैठकीत उपस्थितांनी विद्यार्थिनीला न्याय मिळेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला। बैठकीत ग्रामस्थांनी गंभीर स्वरूपाचे प्रकरण घडल्यानंतरही संबंधित शिक्षकाला अद्याप अटक न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। तसेच संबंधित शिक्षण संस्थेनंही कोणतीही कठोर भूमिका न घेता संबंधित शिक्षकाविरोधात तातडीची बडतर्फीची कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुकुमार पाटील म्हणाले, घटना घडल्यापासून आज 4-5 दिवस झाले अखंड कोल्हापूर जिल्ह्यात ही चर्चा चालू आहे, पण तो संस्था चालक इतका मगरूर आहे त्या कुटुंबाच्या घरी सुद्धा जाऊन भेटला नाही। ज्या पीडित कुटुंबाच्या घरला तरी जाऊन भेटणं गरजेचं होतं ते सुद्धा त्याला शक्य झालं नाही। इतकी गांधी घेण्याची कातडी ह्याला कुठून आली याची पहिल्यांदा सह आरोपी केलं पाहिजे। आमच्या आणि त्याच्यासोबत कोण आहे? अरे एखाद्या पीडित कुटुंबाला तुम्ही पैशाच्या जीवावर गुन्हा मागे घेण्यासाठी त्याला सुद्धा सह आरोपी केलंच पाहिजे। घटना घडून इतके दिवस उलटूनही शिक्षण अधिकाऱ्यांनी पीडित विद्यार्थिनीची साधी विचारपूस केली नाही, तिच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही किंवा शाळेत जाऊन परिस्थितीची पाहणी केली नाही। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षण विभागाची उदासीन भूमिका अत्यंत निषेधार्ह असल्याचा संताप व्यक्त केला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष बंडू पाटील म्हणाले, ग्रामस्थांच्या वतीनं अशी एक मागणी आहे की त्या आरोपीचं वकीलपत्र कुठल्याही वकिलाने घेऊ नये। ह्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा केस चालवावा आणि त्याला जे मदत करणारे आहेत ते असतील, मुख्याध्यापक असतील किंवा संस्थाचालक असतील, यांना देखील सह आरोपी करावं। बैठकीच्या अखेरीस सोमवारी सकाळी संबंधित हायस्कूलला टाळं ठोकून गावबंद आंदोलन करण्यात येईल। त्यानंतर सर्व ग्रामस्थ, विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करतील। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नसल्याचा निर्धारही सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी उपसरपंच प्रमोद माळगे, सदस्य अफसर मकानदार, हयातचंद जमादार, बंडू बरगाले, संजय पुजारी, दयानंद पाटील, धनचंद सौदे, सागर वाळके, बंडू मोदी,
असिफ विजापुरे, विशाल जाधव, लियाकत चांदखाड आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.